मंडळी नमस्कार. मंडळी, अमेरिकेने आपले संबंध भारताशी व्यापारिक दृष्ट्या दुणावल्यानंतर किंवा दुरावल्यानंतर भारताने विविध देशांशी संबंध जवळीक साधायला म्हणजे संबंध सुधारायला जवळीक साधायला सुरुवात केलेली आहे. अर्थात हे हे संबंध व्यापारी आहेत, त्याचबरोबर राजनैतिक देखील आहेत. पहिल्यांदा तर रशियाशी आपले चांगले संबंध आहेतच, मात्र त्याचबरोबर चीनशी आपले संबंध दुरावलेले होते, कारण चीनने आपला भूभाग बळकावल्याचा आरोप झाला होता. प्रयत्न देखील त्यांनी केलेला होता. भारताने तो यशस्वीरित्या परतवून देखील लावलेला होता. मात्र चीनशी व्यापारी संबंध सुधारण्यावरती भारतानं सध्या भर दिलेली दिसते आहे. आणि त्याचबरोबर केवळ रशिया आणि चीन नव्हे, तर पाश्चिमात्य देशांकडे देखील आपले संबंध असले पाहिजेत. यासाठी फ्रान्सच्या सोबत आपले संबंध सामरिकदृष्ट्या आपण सुधारलेले आहेतच, पण आता ब्रिटनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न भारताने सुरू केलेला आहे. तो काही अंशी आपल्याला यशस्वी झालेला पाहायला मिळतो आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर 2 दिवसाच्या भारताच्या दौऱ्यावरती होते आणि ते दोन्ही दिवस मुंबईमध्ये होते. मुंबईमध्ये त्यांनी काय काय केलं याच्या संदर्भातले विस्तृत माहिती आपल्याला प्रसार माध्यमांमधून आपल्याला वाचायला मिळते, बघायला मिळते आहे, चॅनल मधून बघायला मिळते आहे. मात्र आपल्याला ही त्याच्या मागची थोडीशी गोष्ट समजून घेण्याची आवश्यकता आहे की भारत आता सामरिकदृष्ट्या जवळीक साधू पाहतो आहे. ब्रिटनशी संरक्षण साहित्याच्या संदर्भामध्ये काही करार केलेले आहेत भारताने. त्याचबरोबर फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी या संदर्भातला जो काय जे परिषद होती, या परिषदेला कीर स्टारमर यांनी हजेरी लावलेली आहे, सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की भारताचे व्यावहारिक संबंध म्हणजेच फायनान्शियल टेक्नॉलॉजीचे संबंध सुधारण्यासाठी ब्रिटन आता भारताला सहकार्य करणार आहे. ब्रिटनची जवळीक साधलं म्हणजे आपोआपच युरोपीय संघाशी किंवा युरोपियन देशांशी संबंध सुधारण्यासारखाच आहे, त्यांच्याशी व्यापार वाढवण्यासारखा आहे. अर्थात अमेरिकेचा जो आपला व्यापार आहे हा फार मोठ्या प्रमाणावरचा व्यापार आहे. त्याची भरपाई इथे भरून होणार नाही, परंतु आता जी मोठी झळ भारताला बसणार आहे, जे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काय टॅरिफ लागू केलेलं आहे त्या संदर्भात, ती झळ कमी करण्याचा हा सगळा भारताचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर स्वदेशी अंमलबजावणी करण्याची म्हणजे स्वदेशी वस्तू वापरण्याच्या संदर्भातली देखील अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आपल्याला हे पाहायला मिळतं आहे की अमेरिकेची सगळ्यात मोठी कंपनी आहे ती गुगल आहे, आणि गुगलचं जे मेल सर्व्हिस आहे ही आपण वापरतो, आतापर्यंत जीमेल वापरतो आहे, त्याला पर्याय भारतीय कंपनी जोहो म्हणून सुरू झालेली आहे. आणि केंद्रीय मंत्र्यांसकट म्हणजे अगदी अमित शहांसकट सगळ्यांनी जोहोवरती शिफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. अनेक भारतीय देखील शिफ्ट व्हायला उत्सुक आहेत, आणि जोहोचा जर वापर वाढला तर अमेरिकन कंपन्यांवरती अवलंबून असणं भारताचं कमी होईल आणि त्याचा भारतीयांना फायदा निश्चितपणे होईल.